फायनली आपण आता पोहोचलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल ग्रँड नालंदा बॅकवेट, ज्या ठिकाणी आता लग्न होणार आहे त्या ठिकाणी आम्ही आता सर्वजण पोहोचलो आहे. तर आपण आलो होतो आता इनोवामध्ये बसून. तर त्या 17 इनोवांमध्ये हे माझे मित्र देखील होते, तर प्रत्येकजण वेगवेगळ्या इनोवामध्ये होते. तर फायनली आता आम्ही इथे पोहोचलो आहे. तर पुढे जाऊया आणि बघूया नक्की आतमध्ये काय तयारी केली. चला मग. तर मित्र, जसं की तुम्हाला बोललो, लग्नासाठी आता चेंबूरला येण्यासाठी 17 इनोवाज आपल्याला ठेवला होता प्रवासासाठी. तर त्या 17 इनोवाज तुम्हाला मी दाखवतो. तर या ठिकाणी सर्व गाड्या एक ठिकाणी लावलेल्या गेल्यात. तर सर्व गाड्या या ठिकाणी पार्क केल्यात. तर 17 इनोवाज आपल्याला प्रवासासाठी होत्या. तर फायनली आपला प्रवास संपला. आपण चेंबूरला पोहोचलो आहे हॉलमध्ये. तर आता हॉलमध्ये चाललो आता आम्ही. पुढे बघूया नक्की काय होते. चला तर मग. मित्रो, या आहे नवरदेवांची गाडी. त्याच्यातून आता नवरदेव आपल्यासोबत हॉलवरती आले चेंबूरला. आता लग्नाचा दिवस, तर आज आहे लग्न. सो फायनली गाडी बघा कशा प्रकारे सजवलेली आहे. याच गाडीतून आता नवरदेव लग्नासाठी चेंबूरला आलेत. तर मित्रो, जवळजवळ आता 15 ते 17 गाड्या आपल्याला प्रवासासाठी होत्या. या सर्वच्या सर्व गाड्या स्वतः मामाच्या आहेत. तर त्या आपल्याला प्रवासासाठी होत्या. तुम्ही आता पाहिलेच असेल, 17 गाड्या एका पाठोपाठ एक आज लग्नासाठी सर्वांना प्रवासासाठी होत्या. तर फायनली आपण इथे आलो आहे. चला मग. तर मित्रो, फायनली आपण आता इथं पोहोचलो आहे ज्या ठिकाणी आता लग्न होणार आहे. तर इथे आल्याच्या नंतर सर्व गाड्या एका ठिकाणी पार्क केल्या गेल्या. तर काही गाडी होती, एक गाडी होती ज्याच्यामध्ये लग्नाच्या काही गोष्टी होत्या. तर इथे आल्याच्या नंतर सर्व गाड्या एकाच लाईनमध्ये पार्क केल्या गेल्याच्या नंतर तर कुठल्या गाडीमध्ये कुठल्या गोष्टी आहेत त्या अजून समजत नव्हतं. कारण गाड्या सगळ्या सेमच होत्या. तर एवढं सगळं चेक करणं, एवढ्या सगळ्या गाड्या चेक करणं पॉसिबल नव्हतं. म्हणून फायनली आम्ही त्या गाडीच्या नंबरचा फोटो काढून घेतला होता, जेणेकरून ती गाडी आम्हाला लवकरात लवकर ओळखता यावी. तर अशी आमची थोडी फसगत झाली, नक्की कुठल्या गाडीमध्ये त्या गोष्टी असतील. फायनली आता आपण इथे पोहोचलो आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि नक्की हॉल कसा आहे, आतल्या गोष्टीमध्ये काय सजावट झाली ते बघूया. चला तर मग. काय केली इकडे इकडे पहिला. तर मित्रो, फायनली सर्वांना नाश्त्याची सोय केली होती. तर हे सगळे लवकरच आले तिथे नाश्त्यासाठी. पहिल्या पंक्तीला बसले सगळेजण. मला वाटतं त्यांना माहिती होतं असेल की नाश्ता कुठं आहे. आम्ही याच्या आधी बघितलं तरी सगळे आले होते या ठिकाणी. भैया सर्व काय सगळे सगळे भैयात बोलतात. बघा बघा किती डिश भरून नाश्ता घेतला होता आणि तेवढा संपवला आहे. कालची हळद मला वाटतं जास्त अंगावरती आली असेल त्यांच्या, कारण खूप नाचले दमले होते.
तर सगळं आता या ठिकाणी खात आहेत. तर मित्र फायनली आपण आता हॉलमध्ये आलो आहे. तर हॉलमध्ये आल्याच्या नंतर आपण बघितलं की नक्की हॉल कशा प्रकारे सजवलं आहे. त्यानंतर हॉल किती मोठा आहे. तर काही वेळामध्येच इथल्या गोष्टींना आता सुरुवात होणार आहे, इथल्या विधींना आता सुरुवात होणार आहे. तर सर्वजण आता आलेत या ठिकाणी. तर फायनली आता त्या सुवर्ण क्षणाला सुरुवात होणार आहे. तर चला तर मग पुढे जाऊया आणि नक्की बघूया अजून पुढे काय होतं आहे. चला मग. तर मित्र फायनली आता लग्नाचा जो मुहूर्त आहे तो जवळ आला आहे आणि फायनली आता आम्ही चेंज करून बाहेर देखील आलो आहे. तर काहीच मिनटं उरले तसं म्हणायला हरकत नाही लग्नासाठी. तर फायनली आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होतो आहे. तर आता मी वरती चाललो आहे हॉलवरती. चला मग वरती जाऊया आणि त्या सुवर्ण क्षणाच्या साक्षी बनूया. चला तर मग. तर मित्र फायनली असा विचार केला होता की लग्नाला नक्की काय वेअर करायचं. तर त्यासाठी खूप विचार चालू होता. तर नंतर फायनली असं ठरलं की सर्वजण सदरा कुर्ती घालणार होते. तर फायनली मी देखील सदरा कुर्तीवरतीच आलो आहे आज. तर फायनली चेंजिंग करून मी आलो आहे बाहेर. तर फायनली आपला आजचा लुक आहे कुर्ता व खाली शूज आहेत. तर असा आपला आजचा लुक आहे. सो फायनली आपण आता रेडी आहोत. चला तर मग वरती जाऊया आणि मस्तपैकी वरती जाऊन थोडा आनंद घेऊया. चला तर मग. फायनली आता या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था केली आहे. तर लग्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होणार आहे. तर या ठिकाणी सर्व जेवणासाठी येणार आहेत. तर असा या ठिकाणी असा सेट लावला आहे. फायनली लग्नवरती सुरू आहे.